नमस्कार मित्रांनो, मी तेजश्री केतकर. 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. इंटरकास्ट मॅरेजेस बद्दल एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इंटरकास्ट मॅरेजेस ही समाजासाठी का उपयोगी ठरतात. मित्रांनो, जेव्हा आपण आपल्या जातीतील वर किंवा वधू शोधण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या लक्षात आलं असेलच की आजकाल अपेक्षा किती वाढलेल्या आहेत, वधूच्या आणि वरांच्याही. त्यामुळे लग्न ठरायला अनेक अडचणी येत आहेत. आपल्या समाजातील, आपल्या जातीतील वधू किंवा वर शोधणे ही कठीण समस्या झालेली आहे. आणि मग जर पुढे जाऊन आपल्या मुलासाठी किंवा आपल्या मुलीसाठी योग्य वर निवडायचा असेल, तर आपण दुसऱ्या जातीचा विचार करू शकतो का, हेही पालकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर आपल्याच समाजातील, आपल्या जातीतील व्यक्ती आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जोडीदार म्हणून मिळत नसेल, तर आपण दुसऱ्या जातींचा विचार करणं आवश्यक आहे. आता त्या जाती चूज करताना आपल्या जातीशी त्या किती संलग्न आहेत, आपल्या चालीरीती कशा आहेत, याचाही तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यानुसार ठरवू शकता. त्यामुळे जर तुम्हाला स्वजातीतील स्थळं शोधायला जर काही कठीण पडत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की सगळी स्थळं संपली, तर जरूर दुसऱ्या जातींचाही विचार नक्की करा, जेणेकरून तुमच्या मुलांची लग्न होतील, त्यांचं आयुष्य पुढे जाईल. कारण मित्रांनो, कसं होतं, आजचा काळ हा इतका बदललेला आहे की प्रत्येकाला करिअर करायचंय, प्रत्येकाच्या काही अपेक्षा आहेत, लोकेशन संदर्भातल्या अपेक्षा आहेत, पगारासंदर्भातल्या अपेक्षा आहेत. म्हणजे मला आता फॉर एक्झाम्पल मुंबईतही सेंट्रलच्या व्यक्तीला वेस्टर्नला जायचं नाहीये, वेस्टर्नच्या व्यक्तीला सेंट्रलला जायचं नाहीये, डोंबिवलीला जायचं नाहीये, डोंबिवलीच्या व्यक्तीला दुसरीकडे कुठेतरी जायचं नाहीये, असे लोकेशन प्रेफरन्सेस पण आहेत. आणि हे सगळं मॅनेज करून स्वजातीतीलच व्यक्ती शोधणं हे कठीण आहे. त्यामुळे मी पालकांनाही सांगेन की थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवा. एक ठराविक वेळ आपल्या मुलांना तुम्ही द्या की स्वजातीतील स्थळं या ठराविक वेळेत आपण शोधू. आणि जर सगळी स्थळं संपली असं तुम्हाला जेव्हा वाटेल, त्यानंतर कृपया दुसऱ्या जातींचाही विचार करा, कारण आपल्या मुलांची लग्न होणं हे आवश्यक आहे. स्वजातीत जर लग्न ठरू शकत नसतील, तर इंटरकास्ट मॅरेजेस हा एक उत्तम पर्याय याकडे आपण बघू शकतो. इंटरकास्ट मॅरेजेस ही समाजासाठी खरंच उपयोगाचे आहेत का, तर जेव्हा कोणाचंही लग्न ठरत नाही आणि सगळी स्थळं संपली आहेत, असं होतं, वय वाढत चाललेलं आहे किंवा काही डिवोर्सेस झालेले आहे, मुलं आहेत, डिवोर्स होऊनही मुलं आहेत, जोडीदार गेलेला आहे, मृत्युमुखी पडलेला आहे आणि आपल्याला मुलं आहेत, किंवा अशा अवस्थेत जर आपल्याला स्थळ मिळत नसतील, तर इंटरकास्ट मॅरेजेसचा आपण जरूर विचार करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.